SIR निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असून SIR प्रक्रियेला अवैध ठरवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारत आणि कॅनडा यांच्यातल्या आर्थिक भागीदारीचा पुढला अध्याय विश्वासावर आधारित असेल आणि त्यातून दोन्ही देशांची सामायिक समृद्धी साधली जाईल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेन वोंग यांच्यात चर्चा. कोलकाता इथं 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उलटगणती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग पार्क आणि योग संगम पोर्टलचं अनावरण. कांदा उत्पादकांना दिलासा देत सरकारनं खरेदी दरात केली वाढ. कांदा प्रश्नी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी आज दिल्लीत बैठक घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं लातूर आणि पुण्यातून आणखी 2 आरोपींना केलं अटक. केरळचे माजी मुख्यमंत्री P. विजयन यांच्या निवासस्थानासह संबंधित 12 ठिकाणी ईडीचे छापे. इस्रायलनं गाझापट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये हमासचा लष्करी नेता मोहम्मद ओदेह ठार. आणि देशभरात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन. नमस्कार.